नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. देवमाणूस, वैजू नंबर 1 आणि अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री नीलम पांचाळ हिला मातृशोक झाला आहे. नीलम पांचाळ ही मराठी मालिका अभिनेता, लेखक मिहिर राजदा याची पत्नी आहे. नीलम पांचाळ हिची आई वसंतीबेन पांचाळ या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. गेल्या महिनाभरापासून एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आईला लवकर बरं व्हावं यासाठी नीलम महाकुंभ मेळ्यात अन्नदान करताना सुद्धा दिसली होती. पण आईच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने ती काळजीत होती. गेल्या 4 दिवसांपासून नीलमच्या आईची तब्येत खूपच खालावली होती. आईसाठी प्रार्थना करा अशी इंस्टाग्रामवर तिने पोस्ट सुद्धा लिहिली होती. पण उपचार सुरू असतानाच काल 11 मार्च रोजी नीलमच्या आईचे दुःखद निधन झाले आहे. नीलमची आई वसंतीबेन या 74 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनाने नीलम पुरती भावुक झाली आहे. नीलम पांचाळ ही गुजराती अभिनेत्री आहे. हेलारो या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दरम्यान मिहिर याने हिंदी मालिकेतून पुढे मराठी मालिकेकडे आपला मार्ग वळविला. यातूनच नीलमला देखील मराठी सृष्टीत येण्याचा मार्ग गवसला.